वाळूज एमआयडीसी परिसरातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता। अज्ञात आरोपी विरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आज बुधवार 10 सप्टेंबर रोजी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी माहिती दिली की 9 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता एका फिर्यादीने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली की 8 सप्टेंबरला दुपारी 1 वाजता फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी ही घराच्या बाहेर गेली, ती पुन्हा घरी परत आली नाही। त्यांच्या अल्पवयीन मुलीचा आजूबाजूला व नातेवाईकांकडे शोध घेतला, मात्र ती मिळून आली नाही। त्यांच्या अल्पवयीन मुलीला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून नेले आहे, अशी तक्रार फिर्यादीने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली असून या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख हे पुढील तपास करीत आहे, अशी माहिती आज बुधवार 10 सप्टेंबर रोजी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी सदरील माहिती आज रोजी दिली आहे।